की दिली असतील. समान आडनावर राहिले समजा आता आमची भावकी आहे. तोच तो हरदेचा विषय तो आणि कन्नडचा हैदराबाद गॅझेटप्रमाणे वंशावळी तयार करून झाल्यामुळे तर त्यांच्या त्या वंशावळी एस्टॅब्लिश झाल्यानंतरही दाखले मिळत नव्हते. गॅझेटप्रमाणेच वंशावळी काढली आपण ती हरदेंची कन्नडची आपण जी तक्रार केली होती म्हणून त्याचं डिटेल आढावा लक्षात आलं की असं काही गोंधळ अधिकारी 58 लाखाचे प्रमाणपत्र नाहीत आणि ज्यांचे प्रमाणपत्र दिले त्यांचे व्हॅलिडिटी नाहीत. त्यांची मग आपलं सांगितलं तुम्ही व्हॅलिडिटी नाहीत त्याच्या आणि गॅझेटनुसार वाटप बी नाही. आपलं गैरसमज कसं आहे आता अमरावती भागामध्ये जवळजवळ 23 लाख नोंदी आहेत. 100% अमरावती 100% कुणबी आहे ना म्हणून ते 23 लाखावर दिसतो आपल्याला. विदर्भामध्ये नागपूर आणि अमरावती एकूण 23 आणि 9 31 लाख तर हेच लोक आहे की ज्यांना 100% दाखले मिळालेले आहेत. विदर्भात तर सगळे कुणबीच आहेत ना म्हणजे या 58 लाखापैकी. तसं नाही आहे साहेब. पंजाबराव देशमुख साहेबांनी सांगितलं तुम्ही दाखल्यावरती करा कुणबी करा. ह्या नोंदी सापडल्या तो तुम्ही फरक समजून घ्या ना. त्या नोंदी शिंदे साहेबांनी महाराष्ट्रात शोधलेल्या त्याचा अर्थ तो आधीच कुणबी होता. त्यांनी सांगितल्याच्या नंतर तर दिल्याच पण ह्या नोंदी नव्यानं सापडलेल्या त्या जुन्या नाही आहेत. ठीक आहे आपला आपल्यामध्ये तो समजा आता तुम्ही म्हणले मराठवाड्याला आरक्षण दिलं पंजाबराव देशमुख साहेब म्हणले तसं तुम्ही म्हणले मराठवाड्याला आरक्षण दिलं आमक्यावर पण काही दिवसानं त्याच्यात सगळेच मराठी गेले नाहीत. मग कधीतरी आंदोलन उभं राहिलं आणि नोंदी शोधायला सुरुवात झाली तर मराठवाड्यात जी काही राहिली होती ती त्या नोंदीत बी सापडले. असं विदर्भात पण झालंय. ज्यांनी घेतले नाहीत त्यांच्या खरोखरच्याच नोंदी सापडल्या. ही जी आकडेवारी आहे ना 23 लाख अमरावती 9 लाख नागपूर याच्यामध्ये हे ज्या 31-32 लाख लोकांना तर ऑलरेडी त्यांचे प्रमाणपत्र मिळालेले आहेत. तर तिकडं पंजाबराव देशमुखांच्या पुढाकारानं त्यावेळी 100% लोक कुणबी झाले की 58 लाखामधलेच लोक आहे 32 लाख राहिले. आता आपल्याकडलेच फक्त काही लोक राहिलेले आहेत तेवढं फक्त. पण तरी आपलं भावना लक्षात घेता मी पाहिजे तर सगळ्या 58 लाखाची यादी देतो. त्यात किती लोकांना प्रमाणपत्र अदा करण्यात आले ते आपल्या त्या पुढे दर्शवतो आम्ही आणि मग त्याआधी आपण पाठवा खाली लोकांना विचारायला खरंच याप्रमाणे दाखले मिळाले की नाही मिळाले काय हरकत आहे. म्हणजे माझी तयारी आहे त्यासाठी की 32 लाख नावं लोकांना दाखले मिळेल की नाही नागपूर अमरावती ते आपल्याला पाहायला मिळेल. 32 लाख तेच 58 पैकी बाकीचे तर मग म्हणजे पुण्यात काही 64,000 आहे. इकडं तिकडं लोकांनी जे दाखले घेतलेले आहेत मला वाटतं आपण जो माझी आकडा सांगितलं तो आपल्या फाईलमध्ये होतो. आंदोलन सुरू झाल्यापासून 58 लाख राज्यात नोंदी निघाल्या नव्यानं. जुन्याच नोंदी पण नव्यानं शोधल्या. जुन्या असल्याशिवाय शोधू शकत नाही ना. समजा एखाद्याचा जुना पूर्वजांचा 7/12 आहे तरच अधिकारी शोधू शकतात ना. नव्यानं तो तयार होऊ शकत नाही 7/12. त्याच्यात दाखले मिळाले ऑलरेडी काही लोकांना. म्हणून मी काय म्हटलं की यादी आपल्याला देतो ना आणून मी यादी देतो ना. या 58 लाखपैकी किती लोकांना दाखले मिळालेले आहेत किती राहिलेले आहेत किती यादी आपल्याला हरकत नाही पाहिला. आम्ही तर मागत होतोच तुम्हाला लगेच देतो तुम्हाला काही गव्हर्नमेंट रेकॉर्ड येते आम्हाला रेकॉर्डवर आपण जे रेकॉर्ड माहिती आम्ही सर्टिफाय करून देतो आम्हाला 2-3 कामं करा. 58 लाखाची यादी द्या. बरोबर. ते 58 लाखाचे कोणते प्रमाणपत्र द्या. त्यातली 39 लाख वाटप केले म्हणताय. 12 लाख काहीतरी आता थोडे राहिले लोक आता फक्त. आता ते म्हणते 39 लाख आम्हाला नाही 39 लाख वाटप झालंय असं म्हटलं फाईलमध्ये म्हटलं त्यांनी. 38 लाख तुम्ही जे म्हणता तो आपल्या फाईलमध्ये उल्लेख केला आहे वाटप झालंय म्हणून. आता तुम्हाला फाईल दाखवली 38 लाख नाही वाटप झालंय 39 लाखाचं त्यांनी फाईलमध्ये म्हटलं. आपण एकूणच बोलू. 58 लाख नव्हती राज्यावरच बोलू आपण एकूणच बोलू. 39 लाख वाटप झाले राज्य. 12 ते 14 लाख रुपये याच्यात ते ऑफलाईन करण्या पद्धतीने ते वाटप सुरू आहे. आता त्याच्यामध्ये काय त्रुटी राहिल्या असतील. आता उदाहरणार्थ हैदराबाद गॅजेट तो स्पेसिफिक जो पाटलांचा आग्रह आहे त्याच्यामध्ये किती लोकांना झाले ती काय आपण स्वतंत्र करून देतो त्यांना. 58 लाख नोंदी त्याचे प्रमाणपत्र लोकांनी नाही अर्ज केले त्यांना नसन घ्यायचं तर हरकत नाही. आम्ही त्यांना सांगून देऊ तुमची नोंद निघाली घेते तर घेते नाही तर नाही घेणार. हां त्यांची इच्छा आम्हाला काय त्याची देणं घेणं नाही. मग 58 लाख नोंदी नावासहित ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांच्या व्हॅलिडिटी द्या. अधिकारी द्यायला तयार नाही आहेत. हा विषय संपला. नंबर 1 हैदराबाद गॅजेटप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र अधिकारी देत नाही. ते मी सांगतो ना त्यात काही बऱ्याच अडचणी आल्यात. आपल्याशी मी अनेक बोललो त्या संपर्कात मी अधिकारीच होतो आहे म्हणून आपल्या त्या मी क्लिअर पाहिलं आपलं त्या कन्नडच्या बाबतीतला जो मुद्दा आला आज लगेच मी आल्यानंतर त्याच्या ते तो लाभार्थी ज्याला नाकारलं त्याला बोलून घेतलं ते दिसतंय हाते नावाचे की त्यांनाच नाकारलं ते आणि त्याप्रमाणे मी आता कारवाई सूचना दिल्या पण ते थांबत नाही. मग म्हणून विभाग आयुक्तांना मी मागच्या बैठकीच्या सूचना दिल्या की बाबा हे प्रमाण फार कमी आहे फार कमी वेग आहे. कारण नसताना माझ्यावर आक्षेप येत असतो की बा अध्यक्ष म्हणून त्याला गती मिळत नाही. आता म्हणून ते आता आपण फेब्रुवारीमध्ये एक यशस्वी तयार केलं. तर पुढच्या 3-4 महिन्यामध्ये या नवीन आयुक्तांनी
त्याच्यात थोडी वेळ मागितली की आम्ही 100% त्याच्यातला तुम्हाला कॉन्क्रीट रिझल्ट देतो असं ते मला म्हटले. आता ही मोर ॲक्टिव्ह त्यांनी काय केलं, म्हणजे एक उदाहरण सांगतो तुम्हाला. हिंगोलीच्या एका माणसाला ते दाखवले आपल्या अधिकारी कसे करतात. हिंगोलीच्या माणसांनी अर्ज केला या हैदराबादप्रमाणे दाखल्यासाठी. अधिकारी काय उत्तर दिलं की याचं मूळ गाव कुठे आहे, यवतमाळमध्ये आहे, म्हणून याची नाकारतात. यवतमाळ हिंगोली शेजारीच आहे ना, असं काय नाकारता येईल तुम्हाला. कमिशनर ते जे नवीन आले ते म्हटले असं नाही होऊ शकत. मी आता शोकॉस काढले आवडल्या अधिकाऱ्यांना की कसंच करता येत नाही. त्याची तुमची एकदा वंशवळी सापडलेली तुम्हाला, हिंगोली असो यवतमाळ असो, तर ते डझंट मॅटर कोणत्या गावात आहे, तो आहे ना काय रेकॉर्डवर, त्याची इश्यू केली पाहिजे. अशा ज्या काही भांडणी घडलेल्या पाहिजे त्यामुळे थोडं आता असे काही ठिकाणी उद्योग झालेले नाकारत नाही. पण थोडी माझी विनंती काय आहे की आता ह्या नवीन आयुक्त आले, त्यांनी आता मागचे आयुक्त होते त्यांनाही स्वतःला हिंगोली यवतमाळचा जो फरक त्यांनी मला दाखवला, मला आश्चर्य वाटलं. अशा ज्या आणि हे सुद्धा कन्नडच्या बाबतीमध्ये आम्ही जे पाहिलं त्याच्यात मलाही धक्का बसला ना. आता ठीक आहे, कारवाई होईल, निलंबित होईल, सगळं होईल, तर त्यांनी दाखले मिळणार आहेत का सगळ्या ठिकाणी. एक चांगला मेसेज द्यायचा प्रयत्न होता आज आपला, तर तो मला वाटतं पुढच्या एक 4-5 महिने या कमिशनरने वेळ देईल. मी स्वतः परत पाहतो एकदा, आणि मला वाटतं याला गती देऊ आपण नक्की. आपल्यापासून लपवण्याचा काहीच मुद्दा नाही आमचा. एवढं समाजाला दाखले मिळतात तर आपल्याला, मला तेवढंच आनंद वाटेल जो आपल्याला होणार आहे. त्यात आम्हाला थोडं दुःख होणार आहे, काय होणार आहे. म्हणजे माझी विनंती एवढीच आहे की त्याकरता अतिशय प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. आता 58 लाखाचा आपण बायफर्केशन पाहिजे ते तुम्हाला देतो, म्हणजे माझ्या म्हणजे सरकारच्या सही शिक्क्यात देतो आम्ही. गाव वाईज देतो, तालुका वाईज देतो, जिल्हा वाईज देतो. नोंदी पैकी 58 लाख नोंदी कशा आहेत, किती लोकांना दाखले मिळाले, सगळे देतो मी. आज खरं म्हणजे त्याची चर्चा नव्हती ना, तुम्ही आजच ती घेऊन आलो सगळं बाळते आलो असतो तयार आहे आपल्याकडे. दिलं तेच रेकॉर्डर पाटील तेच द्यायचं तुम्हाला. आपली तळमळ मी समजू शकतो, पण ते निश्चितपणे त्याला कुठं आपल्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. पहिल्या दिवशी मी सांगितलं, आता तीच माझी भूमिका. सातारा संस्थांचे जे अर्ज सांगतो मी. काय झालं की सातारा गॅजेटचं काय झालं आहे, आता तो प्रस्ताव तयार झाला आपला. पुलकुडावर जे कमिशनर होते पुण्याचे त्यांनी तयार केला आहे. सातारा कलेक्टरशी मी बोलून 2-3 वेळा मी शिवेंद्र मी सगळ्यांनी केलं. काय झालं आहे की कायदा तज्ज्ञांचं काय मत होतं की अगोदर आपलं हैदराबाद गॅजेट सुप्रीम कोर्टामध्ये कंटेस्ट झालेलं आहे. सुदैवानं आपण दक्ष आहोत म्हणून त्याला पुढेही स्थगिती मिळाली नाही. आपल्या हैदराबाद गॅजेट अंमलबजावणीला ना उच्च न्यायालयात मिळाली ना सर्वोच्च न्यायालयात मिळाली. आपण माहिती का पाहिजे तर कशी न्यायालयात प्रक्रिया झाली ती. पण आम्हाला भीती काय आहे की आता लगेच सातारा गॅजेट आपण आणलं, अगोदर हैदराबाद गॅजेटचा निर्णय अंतिम व्हायचा आहे, म्हणजे कोर्टापुढे जो निकाल येतो त्याचं आपण सातारा गॅजेट आणलं तर यालाही कोर्ट स्थगित देऊन टाकेल की एक आम्ही ऑलरेडी कोर्टात मॅटर असताना तुम्ही काय दुसरं काढलं. नाही, मग कोर्टाला सरकारने सांगा ना 94चा जे आर सुद्धा स्थगिती आण म्हणून. हां, सरकारने सांगा ना. आता तू काय आपल्या असं नाही होणार ना, असं नाही होणार. आमच्या नोंदी देखील आहेत ना, रेकॉर्ड आहे, दस्तावेज येतो. साहेब असं कसं बोलतात? ऐकून घ्या तुम्ही, आमचा दस्तावेज आमचं पण ऐका. आता तुमचं ऐकलं नाही. ऐकून मी तुम्ही 94चा जे आर त्यांनी काढला एका वेळेवर, तो टिकू शकतो. आणि आमचा आधार आहे सरकारी दस्तावेज हैदराबाद गॅजेटचा. सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थांनी आरक्षण दिले सगळ्या दुनियाला. ते गॅजेट टिकाणं काय कोर्टात? नाही, ते आपण जे औन म्हणलात ना, औन संस्थांचं वगैरे ते सुद्धा आपण तयारी केली. ते सगळे बनवी. नाही पडलं तर आपलं नाही, मी तुम्हाला दुखवत नाहीये. दुखायचं मी भाषे मी वेगळंच बोलतोय. मला तुम्हाला दोघाला दुखवायचं नाही. माझी विनंती काय, तुम्हाला जेवढं करू वाटतंय तेवढं समाजासाठी करा. मी आंदोलन करणार. नाही असं करू नका. तुम्हाला जेवढं करू वाटतंय तेवढं करा. तुम्ही राजीनामा बी देऊ नका. तुम्ही बसले आमच्या संघ लय झालं, लांबून का म्हणत नुसतं मी ऐकतो आहे मागं. तुम्हाला काय तुम्हाला वर्गडीत मला वर्गडीत वरगडत जाऊ दे का समाजात तरी खाल्या. पाटील म्हणजे जे आपण जे करतो ना, नाही तर ते तर प्रामाणिक असते तर आतापर्यंत हैदराबाद गॅजेट स्टे म्हणून गेला असता, सुप्रीम कोर्ट म्हणून गेला असता. आपण मुद्दा कसं 94 लोक मिळाला. ते 94चा विशेष वेगळा आहे. मग त्याचं जोडण हे जमत नाही का? 94ला मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य, मंडल आयोगाचा 94 काय संबंधित? त्याच्याप्रमाणे जोडलं ना ते. मग पोटजात उपजात मराठीची करा. त्यावेळी आपल्याला राज्यकर्त्यांनी ते घातलं नाही नाव. आता याचा प्रश्न आपण बघू राहिलो. त्यांनी घातलं नाही म्हणून तुम्हाला आणलंय ना. आता सत्तेवर कशाला आणलंय? ते त्यांनी केलं नाही म्हणून तुम्हाला आणलंय ना. अहो खोटं नाहीये. त्यांनी धनगरांना धोका दिला, समजा आरक्षण देऊ, मराठ्याला देऊ, याला देऊ म्हणून तुम्हाला आणलंय ना. तुम्ही धोके द्यायला लागला. मग करा 94 प्रमाण. काय अडचण आहे? त्यांची जर पोटजात उपजात होती तर मराठ्याची पोटजात कोणी होत नाही का? काय अडचण आहे? त्यांच्यात जर 10 पोटजात येतं, आपल्या सुद्धा 4-5 आहेत.
94मध्ये ही चूक फार मोठी केली आहे लोकांनी पूर्वीच्या, आणि आज त्याचा प्रायश्चित आपण करतोय. पण लक्षात घ्या पाटील, ज्यावेळी मराठा आरक्षणाचा द्यायचा मुद्दा तयार झाला, स्वतः माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना मी विरोधी पक्ष नेता होतो. आम्ही पूर्ण सहकार्य सरकारला केलं, म्हणून हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत आपण टिकवलं. आरक्षण 2 वर्ष मुलांना मिळालं. दुर्दैवानं सरकार बदललं, त्यांचा आरक्षण आपल्याला त्यांचा करत जे आर झालं. सुद्धा सरकारनंच बनवलाय. आपला जे आर पण तर आपल्या सरकारनंच लोकांनी- बनवलाय. तुम्हीच बनवणार आता सुद्धा. मग तुम्ही त्यावेळेस आम्ही जर तुमच्यावर विश्वास टाकलाय, तुम्ही सगळे रूल लागू करायचे. 2001च्या कायद्याचे, 2000च्या कायद्याचे, 1931ची जनगणना तुम्हाला 3दा-4दा लिहून दिली मी, 1921ची लिहून दिली, 1800ची लिहून दिली, 1931ची लिहून दिली का नाही हे मान्य आहे की नाही तुम्हाला? म्हणलं तुम्ही त्या JR मध्ये घ्या साहेब, ह्या म्हणजे त्रास नाही होणार ह्या हैदराबादच्या. आणखीन नाही घेतलं सुधारणा करण्यात. म्हणजे सांगण्याचा उद्देश, तुम्ही मराठ्यांचे पुरावे, आपण एकमेकाला क्रॉस करत नाहीत, अपमानित नाही करत. तुम्ही मराठ्यांचे पुरावे सरकारी दस्तावेज मानला गेलाय. जर तुम्ही मानला गेला नाही, सरकारी दस्तावेज निजामाचा आहे, शिव सरकारी दस्तावेज मान्य ग्राह्य केला जाणार नाही, असं जर तुमचं म्हणणं असेल तर 1931ची जनगणना मान्य केली ना देशाने, इंग्रजाची. त्यांची कसं काय मान्य केली? ते बघा, हे तुम्हाला सांगतोय आम्ही फक्त. तुम्ही करणार नाही करणार सत्ताधीश तुम्ही आहेत. हे सत्य आहे की आमचं हैदराबादचं गॅजेट आहे, सरकारी दस्तावेज आहे. कोल्हापूर संस्थान सातारा संस्थानपेक्षा मोठं कोणीच नाही. त्यांनी सगळ्या दुनियाला आरक्षण दिलंय. त्यांचं जर कोर्टात चॅलेंज होतंय आधार म्हणून, 1994ला आधारच नाही ना JRला. आमच्या लेकराबद्दल एक वागता, दुसऱ्याबद्दल एकच काय वागताय तुम्ही? भांडण येत आहे तुमच्यावर एकट्यावर विश्वास ठेवून. 10 महिने दिले साहेब, बोलशी की नाही? 10 आज 10 महिने झाले. काय चुकीचं भांडतोय राव मी? तुमच्या हातून जर माझ्या समाजाच्या लेकराचं कल्याण होणार असलं तर आज भांडण, उद्या प्रेम बी करील ना. तुम्ही जर म्हणता भांडूच नको, तो आंदोलन बसू नको, उद्या माझ्या पोरात वाटलं होते. 58 लाख नोंदीतले व्हॅलिडेज दिल्या नाही. एक दुसरं हैदराबाद गॅजेट काढले, अहो नाही देत प्रमाणपत्र. तुम्ही म्हणतात अधिकाऱ्याला सांगितलं नाही, सरकारने सांगितलं, कचाकच नाव सांगू नाव तुम्ही करता सस्पेंड, त्याला नाव सांगावं. वरून डायरेक्ट CM ऑफिसून फोन आला, सध्या थोडं थांब. सध्या थांब म्हणलं, ते बिचारायला नोकरी करायची, गेलं थांबून. अर्ज दाखवायचे का? तुमचं म्हणणं असं अर्ज नाहीत, मी तुम्हाला एकट्या म्हणतात म्हणलं अर्ज दाखवा. मुख्यमंत्री असं फोन करतील. आता आपण मी ऑफिस म्हणतोय, ऑफिसात एवढा दम नाही फडणवीस साहेबाच्या. कोणीतरी त्यांच्या नावाखाली फोन केला. विखे पाटील साहेब देवेंद्र फडणवीस साहेबाला विचारतात काय गांडीत दम आहे, कोणाचा फोन लावायचा? अहो त्याचा झोका नदीत बांधिते हे, इथं तिथं नाही. सुळ्या बाबलीचे काटेचे फडणवीस साहेब म्हणी. एकदा कुरूप झालं की नीटच नाही होते. कसला काटा काढणार आणा तुम्ही, नाचकांडा आणा नाही तर कुणी आणा, उपसतच नाही तो काटा डबल. काय आहे पाटील, मी खोटं बोलत नाही, मी सत्यता सांगतोय तुम्हाला, तळतळीने सांगतोय. ऐका तुम्ही. पण मुख्यमंत्री आपण आक्षेप का घेतात? त्यांचा त्याविषयी संबंधच नाहीये. त्यांचा नाही म्हणल्यावर तुम्हाला सांगतो, काय टप्पर आहे कोणाची याची नाही सांगू शकत. नाही सांगू शकत अधिकारी बी नाही. आणि फडणवीस साहेबाला विचारल्याशिवाय दम नाही कोणात काम करायची. इथं रिअली मी काय दोष नाही द्यायचा, तर मी त्याविषयी लाट साहेबा सांगितलं, तुम्ही आमचं देऊन टाका. कशाला नाव ठेवता आम्ही? म्हणून मी आपल्याला विनंती कशाला ठेवू? एकदा एकदा मराठ्याला देऊन बघा म्हणा त्यांना, एकदा मराठ्याला देऊन बघा म्हणा. एकदा आतापर्यंत तुम्ही दिला ना सगळ्याला, एकदा मराठ्याला देऊन बघा. बेउपकारी झाले तर बेउपकारी होतील मराठी. जाऊ द्या, तुम्ही तर द्या एकदा. हैदराबादचं गॅजेट आमचं हक्काचं मान्य आहे तुम्हाला, देऊन टाका ना आम्हाला मराठवाड्यातल्या मराठ्याला. गॅजेट प्रमाणेच आपण कारवाई करतो ना. अहो झाले 10 महिने, थोडा वेळ गेला म्हणून मान्य करतो. थोडा वेळ 10 महिने. आता ऍडमिशन 50-60 लाख पोराची. तेवढे पोरं नाही आहे काय 6 कोटीत 50 लाख तर पोरं ऍडमिशन घेते ना. ठीक आहे, ते तुमचा आकडे तुम्ही, पण मी सगळे आकडे देतो, तयार आहे ना आपल्याला. अहो मी ऍडमिशन म्हणतोय. समजा आता 9वीचे पोरं 10वीत, 10वीचे पोरं 12वीत, 12वीचे पोरं 13वीत, 14वीत, 15वीत, 16वीत. कुणी MBBS ला जाईल, कुणी इंजिनिअरिंगला जाईल, कुणी कृषीमध्ये जातील, कुणी विद्यापीठात जातील, कुणी MPC UPC ला ऍडमिशन घेतील, कुणी BHMS ला घेईल, कुणी MD ला घेईल. हे ऍडमिशन एकूण राज्यात 6 कोटी मराठ्यांपैकी 50 लाख तर पोरं सहज ऍडमिशन घेतील ना. नाही कसं काय म्हणता तुम्ही? काय झालंय त्याच्यात बहुतेक लोकांनी पूर्वी आपले कसं विदर्भाचं म्हटलं किंवा काही पश्चिम भागात म्हटलं, बरेच जुन्यावर बोलूत नका, तुमच्या पायापोट तुम्ही जुन्यावर बोलू नका. हे नवीन 58 लाख नोंद येत म्हणतात, जुन्याचं काय काढतात एकूण बीचं ते नाही. मी एकच येत, आमच्या रोज पोरी त्यांना देते, त्यांची आम्हाला देतात. फक्त ती कोणी इकडे आली की ती उशी जरा ती
आणि तिकडे गेले की आमची पोरगी ती ओपन राहती, इकडे आणले तिकडची करून आणावं पोरगी मराठवाड्यात, तर पोरग ओपनचं, बायको करून आणलेली ओबीसी, पोरग कोणाचं ओबीसीचं का ओपनचं, आमची जातच कळा ना, मेळ लागला ना आम्हाला म्हणतात. एक तिथं पोरी भेटायला टुक्कन मोडतोय, इकडून तिकडून आम्ही लफडे कुठाने करून जमितो. पोरगी ओबीसीची, पोरग ओपनचं, इकडची पोरगी तिकडे देवा, तिकडे बाप ओबीसीचा, माय ओपन, पोरग ओबीसी. लक्षात आमच्या काळात काय लफडं कुठून ठेवलं हो तुम्ही, हे चुकीचं नाही, तुम्ही जुनं काढूच नका. आमचं म्हणणं आहे 58 लाख नोंदी सापडल्यात, शिंदे समितीनं त्या शोधल्यात, लय मोठं कार्य केलंय त्यांनी, त्याचे प्रमाणपत्र देऊन आमच्या व्हॅलिटी द्या. महिन झालं घासा कोरडा केलाय मी. 58 लाखापैकी आपल्या रेकॉर्डर जर आम्ही पाठवून दिलं की त्याच्यात किती लाख लोकांना व्हॅलिडिटी मिळाल्या, मग तर हरकत काय नाही. आम्ही आमचा फोन करतो, नाही आपल्याला देतो, आपण व्हेरीफाय करून घ्या. नाही आम्ही फोन करतो 58 लाख लोकांना, तुमची बरोबर. नोंद निघाली, म्हणजे- प्रमाणपत्र निघालं का, व्हॅलिडिटी झाली हा, का, असं करतो ना. ते आम्हाला रेकॉर्ड द्या, त्याच्याबद्दल मान्य. हैदराबाद गॅझेटनुसार एक सुद्धा प्रमाणपत्र दिलं नाही असं आमचं म्हणणं आहे, पण आयुक्त साहेबाचं मागच्या म्हणणं आहे की आम्ही 308 दिले. आणि जे तो 61,000 तुम्ही म्हणताय ही आमची पूर्वीची नोंद आहे, जी सापडलेली शिंदे समिती, तिच्यातच फक्त वरच्याकडील तुम्ही नाव टाकले हैदराबाद गॅझेट प्रमाणे, म्हणजे आमचीच नोंद आम्ही सापडली आणि तुम्ही त्या हैदराबाद गॅझेटला जोडू. आपण ते व्हेरीफाय पाठवून तुम्हाला यादी मी हा यादी पाठवून व्हेरीफाय करून घ्या. नंबर 1 नाही पहिला म्हणजे सरळ- 58 सरळ लाखाचं बायफर्केशन पाटील तुम्हाला जिल्हा निधी देतो. ते झालं 58 लाख, ती विषय सोडून दिला आपण. आता आपण दुसऱ्या विषयात आलो होता, आणि हैदराबादच्या. हैदराबादला तुम्ही काय करा, 90 आणि 1994चा जी JR काढले त्याची नियमावली लावा, कारण आमच्याकडं पुरावा आहे. पुरावा असल्यानंतर देऊच ना आपण, काय problem मग हैदराबाद गॅजेट पुरावा आहे ना आधार तुम्हाला. हा, मग त्या याच्याप्रमाणे देतो आपण कारवाई. मान्य न्यायालय आमचं गुढील कसं काय. हैदराबाद यादीप्रमाणे पडलं आपण कारवाई करतोच आहे ना. नाही ना साहेब, एक बी निघत नाही म्हणतो तर, आता त्याला कशी करते म्हणून मी आपलं काय एक म्हणतो, पण निघत नाही म्हणतो हे तर. आजचं उदाहरण करण्याचं त्यासाठी दिलं की असे काही भानगडी गावात पातळी सुरू असतील. तुम्ही स्वतः पर मागच्या वेळी धाराशिवला बरं, आता तुम्हाला साताऱ्याचं त्या- विचारलं, ते झाले 2 विषय, ते झाले 2 पेंटिंगच पडले ते नाही, झाले, तो result आपल्याला- काही निघाला नाही. आता साताऱ्याचा विषय होता, तुम्ही म्हणले कोर्टात जाईल, म्हणजे आता लेखी दस्तावेज सातारा संस्थांचा, कोल्हापूर संस्थांचा लेखी दस्तावेज, ज्या राजश्री छत्रपती शाहूराजांनी सगळ्या दुनियाला आरक्षण दिलं, ते जर मान्य न्यायाला टिकत नाही म्हणलं. त्यावेळी आता कसं इतकं वातावरण असं हे नव्हतं ना, ते त्याच्यामध्ये नाही, नाही, ते आमच्या हातात होतं. नव्हता. आम्ही मोठ्या आता मनाचे काय होतो, झालंय वातावरण झालं असतं ना, हा. यांना दिल्यावर आम्ही विरोध केला असता ना, पण आम्हाला काय माहिती पुढे चालून इतके उलट्या काळजाचे निघतील म्हणून, आमच्या लेकराला विरोध करतील म्हणून. नाही तर आम्ही म्हणलो असतो ही बसतच नाही जात, ही जात बसत नाही, ही जात बसत नाही, ही बस आम्ही दाखवून दिलं असतं, पण आम्हाला नाही वाटलं हो इतके उलट्या काळजाचे होतील हे नंतर, म्हणून आम्ही मराठ्यांनी विरोध नाही केला त्या काळात. हे तुम्हाला मान्य केलं पाहिजे की हैदराबाद गॅजेटचं एवढा तीव्र विरोध मुंबई उच्च न्यायालयात झाला, सर्वोच्च न्यायालयात झाला, ए मागचा आडा बंद करा. सर्वोच्च न्यायालयात झाला. आपण त्याला स्थगिती बोल दिली का? का विना त्रासाचं झालं का आपल्याला थ्रू? ठीक आहे, दाखले मिळण्याची प्रक्रिया थोडी मंदावली किंवा मिळत नाही, हा एक भाग झाला. पण त्याला जर स्टेज मिळाला असता तर आपण सगळे थांबलं असते, सगळ्या प्रक्रिया थांबवता आल्या आपल्याला. म्हणून हैदराबाद सातारा गॅजेट त्यासाठी आम्ही विचारपूर्वक विधिवान न्याय विभागाशी बोललो. ते म्हटले पण आता शेवटी कायदा तज्ञाचं मत घेऊन जर आपण जर नाही वागलो, उद्या जर काही झालं ते सांगणार आम्ही तुम्हाला बोललो होतो. साहेब तुमचं ना आमचं काय भांडण नाही, तुम्ही आला तुमचं आम्ही सन्मान केला, हा आमच्याबद्दलच कोर्टात जात आहे आणि 94च्या बद्दल जात नाही, म्हणजे हे दुटप्पीपणा त्या अधिकारी तरी कोण आहे तुम्हाला सांगणारा आम्हाला माहिती नाही. बोलत नाही मी सातारा गॅजेट बोलतो. हा साताऱ्याच बोलतो आम्ही सुद्धा, आमच्याजवळ पुरावा आहे. त्यांना कोणचा आधार जोडलाय, कोणचा आधार जोडलाय JR काढताना? कोणचाच नाही. तुम्ही इकडे देण द्या, तुम्हाला तिकडे बोलावं लागतं. मग मीडियात इथून गेल्यावर कसं काय काय आरक्षण आहे तुम्हाला शिकितो आरक्षण मी सध्या, तुम्हाला काहीच आरक्षणात माहिती, तुम्हाला आकडे माहिती, टप्पो आकडे, हे आकडे नाही, हे शिका, हे गरीबाचा आशीर्वादला डेंजर असतो येऊ. ही सत्य परिस्थिती. आमच्याजवळ पुरावे तरी आमच्या कोर्टात जातं वय, आणि यांच्याजवळ पुरावे नसून कोर्टात त्या कोण तुम्हाला शिकित होईल त्याला म्हणते 94चं 89चं नाही करतात. एका आद्य देशावरती आरक्षण टिकून आहे, एका आद्य देशावरती 94च घडलं. 89चं बोलतोय मी आता. मंडल कमिशनचं अध्यादेशावरती आरक्षण टिकलेलं आहे. ते अध्यादेशावरती आरक्षण टिकत नसतं, तो रूल नाही, घटनेचे कलम वाचमा ना, काय बोलत आहे मीडियात. जिल्ह्यावर 94 निर्णय झाल्यानंतर कोणी कोर्टात कंटेस्ट नाही केला.
त्यावेळी त्या सांगितलं ना. लोकांनी कंटेस्ट करत न गेल्यामुळे विखे काय पाटील झालं की- साहेब आम्ही सांगितलं तुम्हाला तर तुम्ही असते, मी असते, आता आम्ही होऊन चांगले गेला लोक असतं आहेत नाही इतके नियत खराब नव्हती आता बी नाही 94 ला आपण दोघं असतो तर काय अडचण नसते अहो मी म्हणतो आता बी चॅलेंज करता येतं तरी करीत नाहीत गरीबाच्या ओबीसीच्या लेकरांना काय केलं म्हणून करीनात आम्ही संस्कारातच वाढलो आत्ता बी सांगतो तुम्हाला आत्ता चॅलेंज होतो 94चा JR आणि मंडलचा सुद्धा 1990चा सुद्धा देऊ पण आम्ही इतके घाण संस्काराचे नाहीत गरीबाच्या लेकरांनी काय केलं ओबीसीच्या लेकरा बाळात वाटोळ करायचंय म्हणून आम्ही करीत नाही एका धडाक्यात जाते 94चं बी आणि 90चं सुद्धा कारण ते आद्यदेशावर जिवंत आहे कोर्टाची मान्यता नाही आहे त्याला सुप्रीम कोर्टाची आद्यदेशावरती देशातलं आरक्षण काढताच येत नाही पाटील त्याच्यावर आता आता एवढी जाहीरपणे वाक्य करता येत नाही मी करतोय ना नाही. तुम्हाला कोण करा म्हणतंय नाही, मी आहे ते. मी जर तुम्हाला सांगितलं नाही तर शिकणार आता हे नवीन आरक्षण शिकायचे समजा नवीन विद्यार्थी आता तुमच्या सपाट्यात आलाय नवीन विद्यार्थी इकडून त्याला कोपरा लुटी देत तिकडून लुटी देत ते बी लुटी देत खरं बोलायला गेलं की कोपर खेळा सुरुवात आहे काय बोललेत नुसते इथं आले अंतरवले जाऊन मराठ्याला आरक्षण मिळून द्या म्हणले थांब रे इथं आले तर मराठ्याला आरक्षण द्या मिळून दिले लगेच त्यांच्या मागे लागले का तुमच्या कोण बोललं की मग गोड लागतो मग लय चांगला आहे मराठ्याचा आणि उचित मराठ्याच्या पोराकडून बोललं की काल लगेच तुम्हाला उकळ्या फुटत नाही, नंतर बरेच नाही तुमचे नाही का बोलत एक बोलला समजा जाऊ द्या मराठ्याकडून एक बोला पटन नाही पटन यांचं मग तुमचं मग पटन नाही पटन तुम्ही दोघं निघून जाताना आता मी उपोषणाला बसायचं तर बसनच ते पुढे जे व्हायचं ते होईल एक माणूस मराठ्याकडून बोलला कारण मिरच्या लागल्या इतके दिवस ओबीसीचं काम नाही केलं का त्यांनी कमल उपकार फेडता लगेच एखाद्या जरी ओबीसीचं काम केलं असेल ना आयुष्यात नाही केलं आता 42 जाती घातल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी कंप्लेंट विरोध केला यांनी अरे मग आलेत ना मराठ्याकडे काय म्हणतात फक्त मराठ्याला त्या लेकराला आरक्षण मिळालं पाहिजे मी देवेंद्र फडणवीस साहेबाला समजून सांगतो विखे पाटलाला समजून सांगतो दोघा तिघाचा काही गैरसमज असेल तो काढतो उदय सामंतला समजून सांगतो एवढंच बोलला हा, तुम्ही एवढा कमजोर समजत होते ते बी बोलणे काय तो ते बी गेलेलं आहे हा ते बी लय मागा लागल हाय उगा राजकीय पक्षाचं पद प्रतिष्ठित म्हणून जाऊन द्यावा बोलत आहेत. कारण आम्ही दोघांनी फाईट केलेली ना आम्ही एकदा कुस्ती केलेली ना दोघांनी ते मला एकदा बोलत मी 25 बारा धुवूनच काढलं तसं त्यांना बोलतात काय मागितलं त्यांनी लेकराला आरक्षण द्या म्हणलंय फक्त काय म्हणलं रे दुसरं तर एवढे लगे बोलायला लागले आणि एवढं टार्गेटच करायला लागले म्हणजे यांना गठुडं भरून द्या मग लय मजा लागत मराठीला द्या म्हणलं की लागलेच नेत्याच्या मागं विख्यात असला लाडा असला आमकात असला काय चावतो काय चावतो तुम्हाला तर पाटील आपण कोणाच्या टीकेला बी घालत नाही आपण आपली भूमिका प्रामाणिक आहे कोण आपल्या शिवाय देऊ त्याला त्यांचा आपला उद्धार करून काही जर मी ते थोडं घाबरतो आपण त्याच्या उद्धाराला पण आमचं म्हणणं आहे आपण आमच्या बरोबर आम्हाला काय चिंता आहे साहेब, तिथं पुणे आम्हाला टीका करून विखे काही पाटील साहेब म्हणजे ना. मी भांडतोय म्हणजे फक्त समाजामुळे तुम्हाला भांडतोय वैर नाही बरोबर ना मान्य हे पण तेवढंच आपल्या खरं व्यक्ती काय माझं आम्हाला पण लागतं ना का लागतं समाजाकरता किती ते. माणूस इथं आला तुम्ही इतकं बोलले बोलण्यात काय हरकत नाही हे बी उदय सामंत साहेबाला बोलले विनाकारण यांनी त्यांना ठोकले मग त्यांनी यांना बोललं आम्हाला लागणारच ना आमच्या माणसाला बोललो का तुमचे इतके नेते बोलले हा ओबीसीचे विखे पाटील साहेब कागदाकड नका बघू इतके बोलले कागद पाहावं लागतं ते बोलताना इतके नाही इतके ते बोललेत माझा मराठ्याचा एकतरी नेता म्हणला का ओबीसीच्या नेत्याला बोलू नको म्हणून का रे मग आमच्या लोक बोलायला जातात तुम्ही का अडीचा मी सुरुवातीला तीच भूमिका मांडली आपल्या आठवत असेल की ज्या ओबीसीला आरक्षण मिळालं त्यावेळी कोणी मराठा विरोध नाही केला ना विरोध बोलला नाही आता आम्ही मराठा समाजासाठी जेव्हा मागतो त्यावेळी तुम्ही काय विरोध करता ही माझी भूमिका नाही, आता पहिला भेटायला आले ना तुम्ही दोघं आता लगेच सुरू होणार कम भेटायला गेले आणि ती अय्यालगड सभा घ्यायला जाते जमतं का तेव्हा मग मराठ्याचा एक बी आमदार एक बी मंत्री म्हणला नाही तुम्ही सरकारमध्ये आहेत संविधानाच्या पदावर आहेत तुम्ही कोणाच्या सभेला जाऊ नका एकही मराठ्याचा आमदार खासदार नेता म्हणला नाही का जाते तर जाऊ द्या गरीबाच्या लेकरासाठी जातात असे मराठ्यांचे आमदार मंत्री म्हणतात आणि आज आमचे मंत्री आमदार भेटायला आले संविधानाच्या पदावर बसलेले असताना जातात तिकडे मग कुठं जातो रे वाचे तुमचे गेले ना आमच्या लोकांनी नाडिलं तुमच्या लेकरात आमच्या लेकरात कम फरक करता आमचे मराठ्यांचे नेते खासदार आमदार डायरेक्ट म्हणतात ओबीसीच्या लेकराचं कल्याण होऊ दे तसंच आम्ही बी आंदोलक असून म्हणतो हो दे ओबीसीच्या लेकराचं कल्याण अरे तुम्ही नेते आहेत ना रे तुम्ही कमीत कमी म्हणा ना त्या मराठ्याच्या लेकरांचं कल्याण होऊ द्या त्यांचे गॅजेट आहेत यांना 67ला दिले आरक्षण त्याच्यानंतर 89ला दिले आणि 94ला दिले एका JR वर आमच्या 150 वर्षाचे गॅजेट आहेत 150 वर्षाचे तरी आमचं कोर्टात चॅलेंज होतं मला नाही मान्य मला 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र पाहिजेत गॅजेटनुसार प्रमाणपत्र सुरू पाहिजेत हे तुमचं मग दोघाचं भांडण मला सातारा संस्थांचा JR पाहिजे केसेस मागे घ्या लेखी दिलेले लेखीचं दाखवतो सातारा संस्थांच्या मध्ये ते उद्या आपलं अडकलं उघडं हैदराबादचं सुद्धा ते काय करा तुम्ही मग 94च अडका मग असं नाही तसंच होईन मग होय ना बरोबर आहे 94च अडका बाकीचे ना
चर्चेला आलेले माणसं हे पाहुणे असतात. त्यांचं पण अडकण ना असं कसं म्हणजे त्यांना एका वेळेवर दिलेलं चालतं. आमचा विरोध नाही बाबा, तुम्ही आमच्या लेकराला विरोध करा एवढंच म्हणणं आहे आमचं. गौरवच्या नंतर बऱ्याच घटना दुरुस्त झाल्या आहेत. त्या घटना दुरुस्तीच्या कायद्याच्या चकोटीजवळ शेवटी मग तो जो निर्णय झाला 51% पर्यंतचा त्याच्यामध्ये बसून गेले. आता आपल्याला त्या घटनेची याची काय त्या न्यायमूर्ती त्या याची केस होती त्या कोण आरक्षणाची. चालू सांगतोय 52% आरक्षण द्या म्हणून. नाही नाही, त्या सुप्रीम कोर्टाने मान्य केलं. कोणचा राईट आहे दाखवा मला. हा, इंदिरा साहनी. 52%ला हो, इंदिरा साहनी केस 50% म्हणतं इंदिरा साहनी जजमेंट. 51% आहे ते पाटील. इंदिरा साहनी केसमध्ये काही राज्यांनी प्रयत्न करून पाहिला सुप्रीम कोर्ट सॅक डाऊन केलं. इंदिरा साहनीचं जजमेंट सांगतंय 50%ची मर्यादा ओलांडायची नाही म्हणून आमचं 16% गेलं. 52% कसं काय मग? 52% कसं काय मग? नाही आपण मध्ये आता EWS करते EWSला भारत सरकारने 10% वाढून दिली. त्यामध्ये आपल्या काही लोकांना संधी मिळून दिली EWS मध्ये भारत सरकारच्या EWS प्रमाणे. पण माझा मुद्दा काय आहे की इंदिरा साहनीच्या जजमेंटमुळे आपल्याला इतकं बंधन आलेलं आहे. परंतु आता त्यासाठी घटना दुरुस्ती करायची काय करायची त्या देशपाल तुम्ही सातारा संस्थांचा JR काढा. तुम्ही ते JR काढा कारण आम्हाला आधार आहे. बिना आधाराचे JR काढता येत नाहीत. की महाराष्ट्रात देशात पहिला JR आहे मराठ्यांचा का आधार घेऊन आहे. हैदराबादचा काढलेला तुम्ही यांचा एक प्रश्न होता बोलता बोलता हे सांगतो बघ मी तुम्हाला आणि फडणवीस साहेबाला श्रेय दिलं नाही गॅजेटचं. संपलं विषय. कारण ते मी ज्याचा त्याचा सन्मानच करतो त्यांचा. त्यांनी काढलं नाही दिल्यावर मग त्यांना नको झापू तर कोणाला झापू. पण आता 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 विषय इकडे आला पुन्हा की आमचे JR आधाराशिवाय निघले नाहीत आणि कायदा सांगतो आधाराशिवाय कोणताही JR काढता येत नाही. मग आम्हाला आता सातारा संस्थांचा आधार आहे. तुम्ही JR काढा. हैदराबादचा गॅजेटनुसार तुम्ही तो आधार घेऊन काढलेला. मान्य न्यायालय ते चॅलेंज करू शकत नाही, काढून टाकू शकत नाही आधार असून. जर आधार नसलेल्याला काढला जातोय मग ज्याला आधार नाही ते सुद्धा काढले मान्य न्यायालयाला काढावं लागतं. मग काढावं लागतं. हैदराबादचा जो JR काढला आपण तो टिकण्यासाठी म्हणजे इतकं आम्ही त्यासाठी श्रम घेतले म्हणून तर आपण उच्च न्यायालयामध्ये आणि संविधानामध्ये टिकलं. म्हणजे आपल्याला मी आता काही सगळ्या गोष्टी सांगण्यासारख्या नाही ओपनपणे. पण त्यात आपण जर आता सातारा गॅजेटचं काही करायला गेलो ना तर मी आपण म्हणतात मी तपासून पाहतो पण पुढच्या आठवड्यामध्ये की सातारा गॅजेटचं जे आणखीन पाहिजे आपल्या ॲडव्होकेट जनरलचं अटॉर्नी जनरलचं बदलू आपण दिल्लीच्या भारत सरकारच्या की याच्यात काही असेल कारण दिल्लीच्या याच्यामध्ये आपण अटॉर्नी जनरल उभं केलं होतं. त्या कारण जर त्याच्या एकामेकावर परिणाम होत असेल तर काढू आपण सातारा गॅजेटसुद्धा काय अडचण नाही. असं आपण फर्म नाही काढणार असं नाही आहे. जर याच्यावर तो ओव्हरराईड ह्या JRमुळे त्या JR परिणाम होत नसेल तो काढून टाकू ना. सरकार पण यामध्ये म्हणजे मुख्यमंत्री सुद्धा म्हटलं आपण काढू. फक्त एक कायद्याचे कुठं उद्या जर त्याला की याच्यामुळे त्याला स्टे मिळाला पुन्हा सरकारच दाखवू देणार की तुम्ही नीट पाहिलं नाही नीट. आम्ही कायद्यातच सांगतो ना साहेब आधार असल्याशिवाय कुठल्याच गोष्टीचा JR काढता येत नाही. आधार असल्याशिवाय राष्ट्रीय असल्याशिवाय तलाठी फेर ओढू शकत नाही. मंडल अधिकारी चलन तहसीलदाराकडे पाठवू शकत नाही. बरोबर तुमचं म्हणणं. तसं आधार असल्याशिवाय काढू नका म्हणत नाहीत आम्ही. सातारा संस्थांचा नाही आपण घेतो ओपिनियन EDचं म्हणणं तसं होतं. मग आम्ही काय केलं मग EDच्या बरोबर एक सिनियर काउन्सिल ओपिनियन असतो की कॉन्स्टिट्युशनल लॉयर जे सुप्रीम कोर्टामध्ये बिना आधारचा कसा टिकला म्हणा EG साहेबांना. आपण त्यांना घ्यायला लावतो. हे बी बोला ना EG साहेबांना म्हणा 94चा कसं काय टिकला 1994 आधार नसेल. बोलून आपण सातारा JRचा यांचे जे विषय आहेत ना ते 94 पासून 89 पासून 94 पासून यांचं एक यांच्याकडनं लेखी घेऊ त्याच्यावरती एक ओपिनियन मागू EGचं. साहेब तर ते की जे आणि म्हणतात ते 94 प्रमाण करा ते वेळा चर्चेचा मुद्दा आपला तो. पण प्रश्न सातारा गॅजेटचा मुद्दा जो आहे तो फक्त एवढे 4-5 दिवसाचा सिनियर काउन्सिल याला नियमावली ती लावल्याशिवाय आम्हाला प्रमाणपत्र व्हॅलिडिटी मिळणार नाही साहेब. तुम्हाला आत्ताच सांगतो ती नियमावली तुम्हाला 2001ची 2000 कायद्याची 2012च्या नुसार ती लावावीच लागणार आहे तरच ते प्रमाणपत्र निघणार आहे तरच ती व्हॅलिडिटी होणार आहे. नाही तर ते होत नाही. असं होत नाही. ती तुम्हाला 1921ची जनगणना त्याला लावू नये 31ची लावू नये 1800 पासूनच्या जे जनगणना झाल्या त्याही लावू नयेत. कारण जनगणनेत सुद्धा खूप मोठा डाटा आहे. आम्ही शिंदे साहेबाला सांगितलं होतं हे न्यायमूर्ती साहेबाला त्याच वेळेस. पण त्यावेळी आपल्या सूचना आपण जर झाल्यानंतर दिल्लीचा जो नॅशनल आर्किव्ज आहे त्याच्यामध्ये सगळ्या देशाचा डाटा असतो. नॅशनल आर्किव्जमध्ये जाऊन सुद्धा त्यांनी डाटा सोर्स केला की कोणत्या नोंदी आहेत काय आहेत. म्हणजे आपल्या सरकारकडे नोंदी असं नाही पण काही स्वातंत्र्यापूर्वीच्या काही नोंदी आहेत
स्वातंत्र्यानंतरचा काही डाटा आहे. नॅशनल आर्किव्ज म्हणून जे भारत सरकारचं ज्याच्यामध्ये सगळ्या देशाचा सगळ्या प्रकारचा डाटा पुरवत आहे तो तर शिंदेसाहेब जाऊन आले तिथे. त्यातूनच त्यांनी माहिती काढली सगळी. तर मग डाटा पुरावा असल्यावर काय हरकत आहे जी आर काढून चालवायला ती प्रमाणपत्र अधिकाऱ्यांना द्यायला? जे आर मध्ये सुलभता आणा ना त्या जे आर मध्ये. कमून टाइम लावायला लागले कशामुळं? मराठवाड्यातले टाइम का? हे आता एकच आहे काय आता बरोबर आहे जे हैदराबाद या संदर्भात काही थोडंसं इश्यू आहे खाली पण तो आता आपण सोडू. पण त्याला काही काळ गेला मी मान्य करतो की थोडा कामामध्ये वेळ गेलेला आहे. पण दोन गोष्टी आहे बाजू 58 लाखाचा डाटा आपल्याला उपलब्ध करून देणं हा पहिला भाग आणि या हैदराबाद गॅजेटचे आणखीन अंमलबजावणी करताना गती देणं हा त्याला एक दुसरा भाग. त्याला थोड्या देतच नाहीये ते. नाही देऊ आपण त्याला नाही देतच नाहीये. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस फोनवर सांगितलंय का नाही? तुम्हाला लई झालं त्या 2 महिन्यात फक्त मी बोलत नाहीये. नसतं त्याच्या आधी वेळोवेळी सांगितलं की नाही तुम्हाला? वेळोवेळी सांगितलं की हे करायचं. तुमचे पण तेच रिप्लाय आहे तर माझे पण तेच आहेत. खाली अधिकारी करत नाहीयेत. आपण आमदाराला सांगू आमदाराला पुढं टाईम हे करायला. आमदाराचं माझं मरणाचे लचंड कोणा टाईम आहे नाही ना. आता ते लचंड त्यांना 29ला कळत तवर नाही कळणार. त्यांना 29ला कळत आत्ता नाही. आता त्यांच्या मग टाईम बी नाही आणि काय इतके पॉवर ते अधिकारी त्यांचे चलू पण देत नाही. आता मी ते आपण जे फेब्रुवारी 2026 फडणवीस साहेबांनी जर सूचना दिल्या हैदराबाद गॅजेट प्रमाणे मराठवाड्यातला मराठा कुणबी आहे त्यांचं गॅजेट हे 2,56,000 संभाजीनगर जिल्ह्यात आहेत मराठे. ज्याच्याकडे 67चा खासरा निघल त्याला प्रमाणपत्र देऊन टाका. सणासण वाटप सुरू आहे. तर खासर पत्रकामध्ये धरलं ते गुरु याच्यामध्ये पण त्या नोंदी खासरा पत्रकामध्ये कसे आहे की ते नंबर आहेत. फडणवीस साहेबांनी जर सांगितलं मराठवाड्यातल्या मराठ्यांचं हैदराबादचं गॅजेटियर आहे संख्या आहेत त्यांच्या मराठवाड्यातल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरू करा तर उद्या सकाळी लाईन लागा. बाकीचं मला काहीही बोलता येत नाही. त्यांनी जर उद्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या तर करून टाक. जी आर मी काढलाय कायद्यानं काढलाय आधार घेऊन काढलाय आणि चल दे प्रमाणपत्र उद्या सकाळी सुरू होते. बोलू आपण साहेबांशी बोलतो आम्ही उद्या सकाळी सुरू होते. नसता हे 10 महिने गेले असेच पुन्हा 10 महिने जाणार. माझी भावना फक्त तुम्ही समजून घ्यावं. शॉर्टकट शब्दात तुमच्या लक्षात येऊन जाईल मला काय म्हणायचं. नसता हे होत नाही अजिबात होत नाही. गॅजेटनुसार एकही प्रमाणपत्र मिळत नाही. फडणवीस साहेब म्हणले की सुरू. उद्या सकाळी त्यांनी सांगावं आत्ता सांगावं. त्यांचा विरोध असं कारणच नाहीये. मी कुठे विरोध म्हणला आहे का? तुम्ही म्हणाला तर त्याला काय अर्थ राव. मग त्यांनी सांगायचं म्हणजे सांगितलं असं त्यांनी काही वेगळं सांगितलं का नाही ना. आता काही लोक काम करत असते. आता आपण म्हणल्याप्रमाणे मुख्यमंत्री महोदय विनंती करू थोडं टाइम बाउंड करा निक्षून सांगा. अधिकाऱ्याची फडणवीस साहेबांनी सांगितल्यावर भाऊ आम्हाला ठोकलेले अधिकारी मोठाले अधिकारी झालेत पोलिस. म्हणून दादा आता साहेब आणि सीएम साहेब विभागीय आयुक्तांनी तिथे बोलले. विभागीय आयुक्ताला आता घरोघर जायला सांगितलं. घरोघर जायला सांगितलं. जे नाही अर्ज केला तरी ते सरकारी अधिकारी तिथे दारात जायचं. म्हणजे अतिशय गांभीर्याने सांगितलं. आता लोक तुमच्याकडे येण्याची वाट पाहू नका म्हणलं. आता सूचना दिला की घरोघर जाऊन मला 1 महिना सांगा किती वेळा तुम्ही घरी गेले किती लोक दाखले तुम्हाला मिळाले किती पुरावे मिळाले. आता लोक तुमच्याकडे येणार नाही तुम्ही लोकांपर्यंत. मी आता तेच बोललो ना. फडणवीस साहेबांनी सूचना जर दिल्या मराठवाड्यातले लोक प्रमाणपत्र वाचून राहतच नाही. तुम्ही फक्त 1 महिना वाट पहा. फक्त 1 महिना वाट पहा. हे घरोघर लोक पाठी जातील. तुम्ही मला फोन सांगितलं काम झालं आता फक्त हे तुम्हाला मी सांगतो ना. ते म्हणजे तुम्ही हैदराबाद घ्यायचे प्रमाणे 1 महिन्याच्या आत द्या ना. हो घरोघर पण लोक पाठवतो ना. द्या मला लेखी मी देतो तुम्हाला. फडणवीस साहेबच माझं तू किती राहिलं तुम्हाला समितीचा अध्यक्ष म्हणून किती पाटील. आता तुम्हाला वाटलं आम्हाला त्याच्यापासून तुमच्यावर विश्वास बदलाय थोडा दाटू मोठी नाही बरं का खरोखरच्या. तुम्ही काही देताना लिहून समाजासाठी बोलणे बी खाल्ले तुम्ही. घरोघर जायला सांगितलं लोकांना. आजच्या आयुक्त कार्यालयातला अवतार आम्ही फार वर्षांनी पाहिला. फार वेगळा मी टाईट केलं इकडून तुम्हाला काय माहिती. तुम्ही आज मी टाईट केलं म्हणून ते पळायलेच नाही. ते नाही आमच्या खोटा घातला होता चांगला ते सुचून द्यायला आम्हाला काही. आज मी टाईट केलं कालपासून इकडे तेव्हा पळायली ती त्यांचा अधिकाराचा कार्ड असं ना. आता तेव्हा थेट सीएम साहेबाला बोलले. सीएम साहेब पाटील आपला आदेश आणि आपण स्वतः करता करत नाही ना. समाजाकरता आपलं भांडण आहे आणि तुमच्या भावनेशीच मी सहमत होऊन मलाही वाईट वाटतं कधी कधी की एवढा विलंब काय लागतो खाली का होत नाही काम काय अडचण नाही लोक अर्ज का करत नाही असं होऊ शकत नाही. लोक अर्ज करत नाही म्हणून त्यानं म्हणून तुम्ही लोक अर्ज करत नाही मला पुरावे द्या अधिकारी म्हटलं मी का आला तो केसेसचं कन्फ्युजन राहिलं आपलं. केसेस झालं केसेसचे तुम्ही किती येत म्हणतात? नाही 69 केसेस नाही सगळ्याच एकूण कागद मग
एकूण हा? नाही. आणि सर्व केस मागे घ्यायची मागणी होती आपली. एकूण गुन्हे 961. 1513 आहेत फडणवीस साहेब म्हणते. नाही 961. नाही नाही, एक आठवडा ही एकदम अपडेट आकडेवारी आहे. तर 830 फडणवीस साहेबांनी त्या दिवशी चॅनलवर बाईट दिली. 864 आम्ही मागे घेतले 1513 पैकी. नाही नाही त्यांनी 830 मागे घेतले. 64 थोडेसे गुन्हे गंभीर 64 मध्ये पात्र नसल्या तर 64 फक्त. बरं, आता याच्यात गंभीर काय येतं, हे पोरच नाहीत त्याच्यात. ते गुंतले. बोललोय ना त्याच्याप्रमाणे आम्ही ती थोडीशी करतो. ती एक. दुसरं, आंतरवलीत हाणलं कुणाला? आम्हाला. की शिकवणावर आमचे गुन्हे मागं घेऊ नका. आमचे गुन्हे मागं घेऊ नका. 307 120 त्याच पोलीस अधिकाऱ्यावर सगळ्यावर लावा. तर आपण हा मुद्दा काय बोला नाही माझ्या. आमच्यावर 120 आणि 307 लावलाय ना आमच्यावरती. आधी आम्हाला कोणी आणलंय फुटेज काढा, चलू द्या कोर्टात. त्यांच्यावर 307 120 लावा सगळ्या पोलीस अधिकाऱ्यासह 150 जण होते ते. नाही पडलं तर नवीन मुद्दा आलेला आपल्या मागच्या चर्चेत नव्हता मुद्दा. नाही, सरसकटचं सांगतो तुम्हाला समजा ते गंभीर वाटायला लागले. गंभीर त्यांनीच केले ना, आम्ही नाही ना. आम्ही असे बसलेलो होतो, असे बसलेले लोक होतो. ढकलाढकली त्यांनी सुरू केली, मारझोडं त्यांनी सुरू केली, गोळीबार त्यांनीच केला. पण आता मुद्दा आपण नवीनच समोर आला. मी जरूर बोलतो सीएम साहेबांशी चर्चा करून घेईल की आंदोलन करणारे मारल्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आंदोलन करणाऱ्यावर गुन्हा होतोच, पण ज्यांनी निष्पात आंदोलन करणारा लाठीचार केला त्यांच्यावर गुन्हा दाखल पाहिजे आपली मागणी. रेल्वेचे अधिकारी झाले महाराष्ट्राचे आम्हाला आणणारे. हो ना, बारकुशी होते पहिले अधिकारी मोठे झाले सगळ्या. टोटल ते दुर्दैव घटना होतं. टोटल बढती लाठीचार्ज करणं चुकीचं होतं. टोटल बढती. पण आता पहिला आपण मुद्दा चर्चेला गेलेला आहे, पण आपण मी बोलतो साहेबांशी मुद्दा. आणि त्याच्यात मदत करायचीच भूमिका आहे. 23 लोकांचे पैसे राहिले तर बलिदान गेलेले. आपलं बरोबर का रे? कुठे गेलं ते? नाही माझ्या माहितीप्रमाणे काही लोकांचे राईटमध्ये पैसे हा, नाही तुम्ही म्हणले कोणाचेच नाही राहिले. 100% म्हणला तुम्ही म्हणून. हा बरोबर. नाही आता नाही म्हणले बोलताना, म्हणून मी कन्फ्युजन काढलं ती. 100% दिलेत म्हणले ते. मग ते समाजात गलत संदेश जाईल नाही तर लाईव्ह सुरू आहे. 100% दिलेत म्हणले. प्रस्तावात प्राप्त न झालेली संख्या. बरोबर. 60,000 पैकी 355 लोकांच्या वारसांना 10 लाख दिले आहेत. 31 आंदोलकांच्या वारसावर राहिले. हा, ते आता सीएम साहेबांच्या कारण पहिली मला म्हटले मी क्लिअर करून देतो आपण. आलाय प्रस्ताव आहे, पण त्याला उद्या मिळाली. उद्या तुम्हाला सोमवारपर्यंत एकटेच घेतलं. प्रस्ताव आले सोमवारी सही घेऊन पडून आता करेक्शन झाले आले. सोमवारपर्यंत होऊन दिले रबी. आता 275 लोकांना मिळाले, 31 राहिलेत लोक. त्या मी सोमवारपर्यंत रिलीज करतो. त्या पाटील आपल्या विनंती एवढीच आहे. आता सरकार आपल्या भूमिकेशी पूर्ण समरस आहे, सहमत आहे. आपण ज्या समाजाकरता तेवढा लढा उभा करताय, आपल्या भावनेचा आदर त्यांनी करतो नेहमी. आता आम्ही ढकलून लावले तेव्हा. नाही, आपण आम्हाला जवळ घेतलं, प्रेम केलं, ढकलून लावले. पण म्हणजे आपला विश्वासघात होणार नाही एवढी तुम्हाला खात्री देतो. 10 महिने झाला ना. आपण त्याला वेळ लागतो पाटील कोणत्या गोष्टीला. 10 महिन्यात एक तुमच्याकडे आला ना. का तेवढं झालं शा खायला. तसंच नाही तर काय तर. करू पण फक्त तुम्हाला आज आपण मागणी करू. आम्ही देतो सगळे रेकॉर्ड आणून आपल्याला. माझे फक्त 7-8 दिवस वेळ एवढे टोटल रेकॉर्ड काढावं लागेल आपल्याला. देतो आम्ही मला. म्हणजे मग आणि काय होती बघ त्यांची बैठक घेऊन परत आपलं समजेल की जे आता नवीन शेती तारखेला फेब्रुवारीमध्ये त्याला किती तुमचा खबा हैदराबाद गॅजेट. आपण अनेक वेळा विषयावर बोललो आपण वेळोवेळी. आपल्याला कल्पना दिली काय होतं काय नाही. तर त्या चौकडीत जाऊन आपल्याला काम करताना थोडा वेळ लागतो. नाही, आधार असल्याच्या नंतर वेळ का लागावा? आता प्रत्येक वेळेस मी का आंदोलनच करू का? प्रत्येक 10 महिन्याला 4 महिन्याला मला मग सरकार जागा होतंय. नाही आता ती वेळ येणार नाही. मी कव्हर कंप्युटर ज्या मागण्या आपण नाही, तुम्ही मला सांगून द्या क्लिअर, तरच मग आम्ही तुम्हाला आमचा निर्णय सांगतो. क्लिअर सांगून द्या. इथून पुढं म्हणजे लिकेज लागणार आहे ती. म्हणजे ते ध्यानातच ठेवा. आता तुमचं कोण लिहायला असलं तर लिहून बी घ्या बाबा मला. म्हणजे इथून पुढे 58 लाख नोंदी आहेत. याचे कुणबी प्रमाणपत्र थांबणार नाहीत, व्हॅलिडिटी थांबणार नाहीत. याचे लेखी पण द्या आणि सूचना पण द्यायच्या सांगा. याद्या देतो आपल्याला. नाही सूचना शासनाला द्यावं लागतील. त्या प्रशासनाला. याद्या पण पाठवून देतो. नाही याद्या तर लागणारच आहेत, पण प्रशासनाला
तुम्हाला त्या सूचना द्याव्या लागणार आहेत महाराष्ट्रातले. एक, आता हैदराबाद गॅझेटियरचे प्रमाणपत्र थांबणार नाहीत. असं जसं तुम्ही मला आता बोलले की तुम्ही आणि फडणवीस साहेब बोललेत घरोघरी जाय, 1 महिन्यात तुम्हाला घरोघर सर्वे पूर्ण दिसल. लोक येतात तो दारात कशी येतील, तर लोकांना एक समज हैदराबाद गॅझेटियरच्या प्रमाणे अधिकारी एंटरटेन करत नाही म्हणून लोक अर्ज कर सोडून देईल त्यांनी. हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे कोणती प्रमाणपत्र थांबणार नाहीत. बरोबर. हे पण तुम्ही लिखी देऊन सूचना दिल्याचं पत्र द्या. सूचना दिल्याचं पत्र तर लागलं ना शासनानं. संमेलनात गेलो की बॅग एकदम बसतो दोघं जण हा, आणि त्याप्रमाणे काढतो पत्र. यस, ओके, ते झालं. सातारा संस्थांचं तो सर कायदेशीर नाही कायदेशीरच तर असं काय आहे? कायदेशीरच आपल्याला त्याला आपलं नुकसान नाही करत हैदराबाद नाही नुकसान होतं. आम्हाला माहिती आहे, आमचं नुकसान झालं आता बहुत नाही नुकसान होत. ते नुकसान करून द्या, करतो त्यांचं 94चा जे चॅलेंज. ओपिनियन घेऊ देत त्याला. एकदा नाही ओपिनियन होत. घेऊया हे बघा, ओपिनियन घेऊन तुम्हाला लेखी तुम्हाला पाठवतो. जसे सांगणार आहेत तसे आम्हाला काही कायदेतज्ञ सांगणार आहे. ओपन मी ॲडव्होकेट जनरल उभे पाठवतो ते तुम्हाला. उडतच नाही, ॲडव्होकेट जनरल उभे पाठवतो आपल्याला. ते उडतच नाही. आधाराशिवाय कायदाच पारित करता येत नाही. महाराष्ट्रात देशात पहिला कायदा आहे का आधार घेऊन मराठ्यांचा बनवलेला, JR काढलेला. तर त्याला एक वेगळा मार्ग तुम्हाला शोधतो मी. ओपिनियन काढून पाठवतो मग आपण त्याला परत एक चर्चा वेगळा मार्ग शोधतो मी बोलतो आपण. ती ते JR आपण आता जाऊन डिस्कस करतो. त्याला एक वेगळा मार्ग आहे. ती JR काढून टाका. ती JR काढायला तर अडचण नाही. त्याला आपलं डोकं थोडं काम घ्यावं. तो JR काढायला तर अडचण नाही. उरलेल्या 31 गुन्हे आणि कलम लोकांची- कमी करायला का त्याच्यात तुम्हाला गुन्हे अडचण तर नाही. झालेत, फक्त जे काही 60 राहिले लोक त्यांच्यापर्यंत मुद्दा आहे. तर आपण ते कलम कमी करण्यासंदर्भातला मुद्दा आहे. तुम्ही बोलला DCM साहेबांनी विचार करतो म्हणले ते. आणि आता आपल्याला ही पण घेऊन टाका. उपसमितीत आहेच, मराठा मंत्रालय पाहिजे, ते स्थापन करा. मला डॉक्युमेंट आपण मागणी केली हा, मंत्रालय सेपरेट पाहिजे. आहे तुम्ही समजा कारण त्यांचं पण संपर्क नाही, त्यांचं नाही काय मग त्यांची उपसमिती. मग बरं. आम्हाला उचित दिलं की त्यांना गोड लागत नाही. आम्ही बरोबरी करीत नव्हतो ना कधी, पण ते आम्हाला सारथीला दिलं, द्या आम्हाला मराठ्याला कमी दिलं, मग आम्ही सुरू केलं. म्हणजे त्यांनी रूढ पाडली, त्याला आम्ही काही करू शकत नाही. त्यांना पण मंत्रालय आहे, आपल्याला पण मंत्रालय पाहिजे. मग त्यांना पण मग उपसमिती बावनकुळे साहेब नाहीत का अध्यक्ष त्यांची, मग आमच्या उपसमितीचं तुम्ही हेच समजा. काय अडचण आहे आमचं? कशामुळे पोट दुखायचं काय कारण आहे त्याच्यात त्यांचं? ते राहिलेले JR लगेच काढा. 31 लोकांचे हा जो प्रस्ताव आहे ना, मराठा समाज कानून सभेत स्थापन करण्याचा प्रस्ताव सामान्य आपण अजून सादर केला. सामान्य सादर केला प्रस्ताव नाही सुरू नाही सुरू झालं नाही अजून. प्रस्ताव दिला आम्ही तो. नाही सुरू. मी स्वतःचा सांगतो भाग सुरू करा म्हणून. त्या धर्तीवरती कुठेही आपले सवलत सुरू गणेश नाही. पाटील होते सचिव, हा. रिटायर झाले. त्यांना कुठेही सवलत नाहीये. रोज आरडा येतोय माझ्याकडे, रोज आरडा येतोय पोरांचा माझ्याकडे. आता EWचे पोरं, ECBCचे पोरं 2014 पासूनचे कमी तुले. ECBCला अडचण नाही झाली काही. आता EWचा इश्यू होता, EWचा फक्त इश्यू होता. EW काय झालं की EW ECBC आलं. आता दोन्हीचे फायदे देता येत नाही ना. तरी आपण मागे आधी संख्यामध्ये निर्माण करून वितरण कंपनीमध्ये 1500 पोरं घेतले. आता आपण मागे म्हटलं त्यांना कायम करा, तर ती आपण कार्यवाही सुरू केली. त्यांना आता आपण कायमस्वरूपी दाखल करून त्यांचे पगार ते AC त्या EWच्या थांबल्यात. काय झालंय EWचं काय झालं की त्यांच्या परीक्षा झाल्या पण त्या ECBC आलं, तर त्या वर्षाचा दाखला त्यांना मिळत नाही आता. म्हणून त्या ECBCमध्ये ते पात्र होत नाही आणि EWला पात्र होत नाही. आता कायद्याप्रमाणे त्यांना तो फायदा देता येत नाही EW सरांना. तर त्यांना मी काय सल्ला दिला होता, आता इथं पुन्हा याच्यासमोर चर्चा नको, मी सांगू तुम्हाला काय सल्ला दिला. तर ऐकायचं आपले पुरं नाही, त्याचे आधी संख्या पद निर्माण करून टाका. त्याचे आधी संख्या पद निर्माण करा. दादानी लावून दिलं EWचं जे तुम्ही साहेब सांगितलं ना, त्याची लेखी परीक्षा झालती, फिजिकल झालं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं. मग दादानी काही सूचना केली, आम्ही शंभूराजे देसाई साहेबांना भेटलेलो. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं एकनाथ शिंदे साहेबांनी 2020 साली अधिसंख्य पद तयार करून नियुक्ती दिली. त्यावेळेस आम्ही प्रस्ताव असा दिला. त्यावेळी ECBC नव्हतं, पण त्यावेळी ECBC नव्हतं. नाही आलं होतं साहेब, त्याचे सगळे फक्त डॉक्युमेंट EWच होते त्यावेळी. फक्त EWच होतं. EWS होतं आणि SCBC आलं होतं. नाही, ते नंतर आलं. 28 फेब्रुवारी 2024 साहेब आलं होतं. एकदा मी लाड साहेबांच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स देतो आणि दादानी आम्हाला पाठवलं होतं. शंभूराजे देसाईंच्या आपण त्याच्यात असं करू, एक बैठक लावा ना. आपण असं करू, आधी संख्या पद निर्माण करू. कारण त्या पोरांचे निवडी झालेले, त्यांचं नुकसान कशामुळं? बरोबर. आणि आपल्या इथं तोच आणि ते असून किती 150-200 EWS मध्ये जे सिलेक्ट झाली मुलं आहेत त्यांना ECBC लागल्यामुळे त्यांना तो फायदा मिळत नाही. म्हणून त्याला आधी संख्येबद्ध निर्माण करावा हा एक प्रस्ताव होता आपल्यासमोर. त्यातून ते सामावून राहिले EWS मध्ये मुलं सगळी आहेत, तर ते पास झालेली आहेत.
फक्त ते ECPCच्या दाखल्यामुळे राहिलं का त्यांचं काम. त्यांच्याकडून अंडरटेकिंग लिहून घेतलं साहेब. आता काय करा, त्याची आधी संख्या पद निर्माण करा त्याची. आणि दादानी आता सुमंत भांगे साहेबांची जी समिती सांगितली ना, ती मंत्रालयाची मागणी सांगतो. सुमंत भांगे साहेबांच्या अंडर 4 संस्था आहेत, महाज्योती, सारथी, बार्टी आणि PRTI आहेत. पण ह्या प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र मंत्रालय 4000 कोटीपेक्षा जास्त निधी होतो आणि सारथीला फक्त 300 कोटी येतो. आणि OBC साठी महाज्योतीतनं पोट संस्था एक तयार केली 1RT म्हणून, आणि सारथीला फक्त निधी नियोजन अंतर्गत 300 कोटीचा येतो. आणि सुमंत भागे साहेबांच्या अंडर सर्वकष समान धोरण समिती आली, प्रत्येकाला 300 कोटी दिले जातं आणि सामाजिक न्याय विभागाअंतर्गत सेपरेट 4000 कोटीचा निधी येतो. काय काही योजना या केंद्र सरकारच्या अनुदानावर चालतात, त्याला भारत सरकार अनुदान मिळतं. म्हणून काही बाबतीमध्ये आपल्याला वाटतं की अनुदान वाढून दिलेलं आहे. आता आपण समकक्ष आणण्यासाठी त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा सारथीला रक्कम वाढून द्यावी असा आपला प्रस्ताव केलेला आहे. आपल्यासाठी विभागच नाही म्हणून दादानी आता मागणी केली म्हणून तो की आपल्याला सामाजिक विभाग निर्माण सध्या झाला ते पाहिजे. सामाजिक न्यायाकडे विभागामध्ये स्वतंत्र मराठा कक्ष स्थापन करावा आधीच प्रस्ताव दिला आता. तो फक्त आता CM साहेबांकडे यार सँक्शन करू आपण तो स्वतंत्र प्रस्ताव करणं, कारण त्याला मनुष्यबळच नाही आज. तुम्ही याच्यात सामाजिक सोपं न्याय सोपंच करा. नाही, दादांची मागणी योग्य आहे, आम्हाला स्वतंत्र तुम्ही विभाग असावा. सोपं करा. पोरं शिकलेले, निवडी झालेल्या आहेत. विशेष बाब सरकारला अधिकार आहे, तो राईट आहे त्यांच्याकडे. आधी संख्या पद निर्माण करून टाकायचे पूर्वलक्षीप्रमाणे, आणि त्यात ते समाविष्ट होऊन जातील ते पोरं. EWC मुलं आहेत, महावितरण परिसर बसतील, EWC CBC दोन्ही पण घ्या ते. महावितरणाला बसतील मुलं आहेत. पोलीस भरती आहे, PS आहे. पोलीस भरती नाही, फक्त महावितरणात मेजर इश्यू आहे. पोलीस भरती नाही. साहेब सांगलीचं उदाहरण तरी दादांनी जाणून घ्या तुम्ही एकदा, 124 तुम्ही तरी पण ते जाणून घ्या. 133. पोलीसचे ना. हा, पोलीसचे 133. PSI आहेत ते. साहेब सांगलीमध्ये उदाहरण आहे. पोलीस शिपाई वगैरे हा, असे पोलीस शिपाई 133. पोलीस विभाग MSC सगळे 400च्या आसपास आहे. आहे ना तो. 444. आहे ना, माझ्याकडे अर्ज आहे तसं. ते 2,000 नाही आहे, ते 444 आहे. मला माहिती, मी रोज पाहतो, आणि पुढे भेटतो मला. पाटील साहेब, दादांनी आता सांगितलं ना, पुराव्यानिशी सांगितलं, सांगलीमध्ये दाखला मिळालाय पण व्हॅलिडिटी दिली नाही, पोरग PSI झाले. दिग्विजय मोरे त्याचं नाव आहे. ठीक आहे. ते आधी संख्या पद निर्माण करून ते विषय विखे पाटील साहेब बोलतो पण ते संपून घ्यायचे BC ते सरकार. प्रस्ताव तयार करून घे, EWS मधून आपलं हे पाठवून सेम साहेबांना आपलं लाड साहेब. केलंय आपण ऑलरेडी. ते तुमचे जे कागद आहेत ते आणा द्या. हो, ते सारथीचे मी पण लेखी दिलंय पत्र, तो परत त्यांना दे. चालतंय. आपल्याला आता आपला विषय राहिलाय आपल्याला, कारण पटापट उरकायला लागेल. वेळ माझ्याकडे बी आज कमीच आहे, कारण आराम करायला खूप आजच्या दिवशी. साहेबांनी पत्र दिलं होतं ना, कमांड आधी सगळ्या द्याव्यात. आता आपण बुद्धी आहे ना सगळे आणि पण हे करून गेलं पाहिजे सहाय्यक पदावर आहे, मुंबई पोलीस भरतीचं आहे. 426 लोक आहेत. आणि ही बुनियादी आंदोलकांना वाढताना इस्तेमाल नको म्हटलं पोरं. मग त्या साहेबांना म्हटलं MIDC उपचार कंपनी आहे, महाजनची घ्या म्हटलं तुम्ही पोरांना दिला. नाही म्हणजे होत नाहीये ना, माझं आंदोलन कशामुळे नुसतं दिलंय, होत नाहीये. स्वतंत्र स्थापन करायचं होत नाहीये ते. आमचं तेच म्हणणं आहे साहेब, आमचं घराणंच आहे. आमचं तुम्ही त्याच्या त्यानं सगळा आरडा सुरू झाला. शांत बसा, आणखी 2-3 विषय राहिलेत ना. पाणी 2-3 विषय राहिलेत ना. ते MPCच्या पोरांचा एक विषय राहून गेला. काय आपण जी मागणी केली होती ना, वय मर्यादा वाढवण्याची 1 वर्षाची जी जाहिरात उशीर आल्यामुळे जाहिरात आहे ना, ते वय मर्यादा. आणि ते आपल्या सारथीचे जे आहेत ना, ते बऱ्याचशा योजना जवळपास 80,000 विद्यार्थ्यांचे आपल्या ते शिष्यवृत्ती जी आहे चालू करतो आपण, चालू करायला मान्य केलं. आयडिया काय देतो. ते जे 8वी पासून 10वी शिष्यवृत्ती देतो आपण 8वी 10वीला, ते आता कमी बरंच भाग लागून 80,000 पोरांना मिळत होते, ती बंद झाली. कारण ते सारथीमधल्या सगळ्या आपल्या शिष्यवृत्ती सगळ्या थांबून गेल्या. आता सारथीची आपण मागणी केल्याप्रमाणे ते CM साहेबांनी मान्य केलं. त्याची टोटल पुनर्रचना आपण करतो शकतो सारथीची. आता ही काय ती गती मिळाली नाही, सारथीला गती नव्हती, करू आपण त्या सारथीचं. सारथीच्या त्या योजना सुरू होणं लय गरजेचं. सारथीच्या योजना 80,000 विद्यार्थ्यांच्या जवळपास त्या शिष्यवृत्ती थांबल्या. ते होणार महामंडळाचे आपल्या कर्तव्य नाहीये.
ते काय झालं अधिकारी नुसते काय हो झाले म्हणताय. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे जे प्रकरण मंजूर झाले काय झालं की बजेटची जेवढी प्रोव्हिजन होती ना त्यापेक्षा जास्त तुम्ही मंजुरी दिली. आता व्याज परतावा मागू राहिला म्हणजे काय झालं की थोडंसं त्याला बजेट असताना त्या बजेटची तुलना करून आपण पैसे प्रकरण मंजूर करायला पाहिजे ना. आता ज्याला इम्बॅलन्स्ड आहे तर त्याच्यावर सीएम साहेब म्हणजे ठीक आहे आता ह्यावेळेस खासबा म्हणून आपण त्याचा विचार करू. काय झालं की व्याजाचा परतावा आता ह्या वस्तूवर बजेट किती आहे समजा 100 कोटी बजेट आहे तुम्ही 400 कोटीची जबाबदारी घेऊन टाका. आता मग वाढून घेताना बजेट वाढून घ्यायला पाहिजे होतं ना. त्यांनी 150 कोटी रुपये गेल्या थोडी आठवड्यात तिथं ती विसंगती झाली तर ते मुख्यमंत्री मोदी म्हटले मी करून देतो म्हणजे आता एक वर्ष पण आपण करू पण आता दरवर्षी प्रोग्रामच करावा लागेल त्याचा महामंडळाचा अण्णासाहेब पाटील महामंडळाचा. सांगितलं परवा आपल्या बँकेत तसं 1,500 आता शिंदे साहेब काम करणार नाहीये. हां शिंदे साहेब हां आता ते तिकडे लोक आयुक्त झाले, त्यांचे काम होणार नाही. करतो म्हटले नाही होणार. नाही तरी नाही, ते करतील, ते चांगले माणसं पण आहेत पण त्यांना वेळ दोन्ही ऍडजस्ट होणार नाही. आपण पुन्हा वाटलं मुदत वाढ दिली आपण नाही ते 1 वर्षाची घ्या मुदत वाढ. आणि नाही आता जी मे का जूनमध्ये समिती ना चांगले न्यायमूर्ती एखादी त्यांच्यावरती देऊन तिची मुदत वाढ दिली आपण 1 वर्षात वाढून देऊ ना काय problem? पण त्याच्यावरती काम मुदत वाढीला उपयोग नाहीये. त्याच्यामध्ये शिंदे साहेबाला वेळच नाहीये. आता चांगले न्यायमूर्ती बघायला लागणार आहेत आणि ते पुन्हा त्याच्यावर नियुक्त करावं जर नाही लागणार. म्हटले तर आणि सॅलरी करून सोडवून सॅलरी करून सोडवून नुसती त्यांची निवड करून नुसती मुदत वाढ देऊन चालणार नाही. मनुष्यबळच नाहीये. त्यात दिलं स्टाफ दिलं त्यांना आता नाहीये, हो. पगारच नाही दिली त्यांना. ते घरी सोडून गेले. दिलं स्टाफ नाही. आपला आणि permanent- मोडी लिपी हा. उर्दू आणि फारसी हे वाचणारे अभ्यासक एक महिना राहिले आणि निघून गेले. त्यांना काहीच दिलं नाही. कंत्राटी पीस ठरलं होतं तर त्यांचे काय काहीच दिलं नाही. त्यांनी वाचायचं बंद करून टाकलं. ती जी हजबा गॅजेट मग कसं सोयीला लागणार. नाही करतो मी आता या पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा सीएम साहेबांच्या समोर बसून जे काही आजचे प्रश्न आहेत जे त्याला गती द्यायची गरज आहे काही थांबलेत काही त्याच्यामध्ये अनुलिखित झाले आता का इतक्या निवडणुका आहे मधल्या काळामध्ये त्या तुमच्यात राहून गेले जरा पण आता मार्ग लावू आपण त्या निवडणूक आम्हाला चहा पाच पावड्याला पावड्या चहा पाहिजे नाही नाही मला वाटलं आतापर्यंत 4-5 कप चहा झाला असता. काय पाटील 1 कप चहा चहा दोनदा आता बोलत बोलता कसं बोलता झालं? तुमचं मीडिया संघात सुरू होतं बोलणं. तुम्ही चहा चहा पाजत प्यावा का नाही. मी गंगाधर द्यायला फोन उचलत नाही. तक्रार आहे माझी, फोन उचलत नाही माझं. गंगाधर तुम्ही सारखं नाव घेऊन त्याला कुणी म्हणून घेतलं काही नाही गाबाळ फोनच उचलायचा बंद झाला. इथं गाबाळावरले देणे लोकांचं काही बोललं नाही बोललं तरी म्हणतात गाबाळ आणलं. इथं गाबाळ द्यायला कोण कुणाला मोकळं आहे कुणाला माहिती. इथं आपल्याच कामाचं पड आहे सगळ्याला. कोण देत आहे कुणाला. चहा